प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत व्हेज इडली. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे. त्यानंतर एक छोटीशी सिमला मिरची, त्यानंतर छोटं गाजर, त्यानंतर 3 चमचे बीटरूट किसून घेतले आणि 2 टेबलस्पून पालक चिरून घेतला आहे. त्यानंतर 2-3 टेबलस्पून कोथिंबीर आणि एक छोटा टोमॅटो. हे सर्व मी बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि आता हे जे बॅटर आहे हे डोशाचंच बॅटर आहे. याची मी आता इडली करणार आहे. थोडी प्लेन पण करायची आणि थोडी व्हेज पण करायची. त्यासाठी अशा भांड्याचा वापर करणार आहे मी. माझ्याकडे हे भांडं आहे इडलीचं. यात 2 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. आणि आपल्याला हे याला ग्रीसिंग करून घ्यायचं. ऑइल ग्रीस करून घेऊया. सुरुवात करूया. हे बघा, अशा प्रकारे मी ग्रीस करून घेतले. आता आपल्याला सर्व साहित्य यात टाकून घ्यायचं. कांदा, मिरची, सिमला मिरची, गाजर, बीटरूट, पालक, कोथिंबीर आणि टोमॅटो. थोडंसं पाणी पण वापरू शकतो आपण कन्सिस्टन्सीसाठी. अगदी थोडं पाणी घालते मी, 1 टेबलस्पून. पाणी गरम करायला ठेवते मी, उकळायला ठेवते. जास्त पण भरायचं नाही आहे. आता एक डिश मला एक स्टँड मी प्लेन पण करणार आहे. थोडंसं मीठ घालून घेऊया. यात मी थोडंसं इनो घालणार आहे. दोन इडली तशा पण करून बघते मी. आता पाणी उकळले, आपण हे स्टँड ठेवून देऊया. हे बघा, पाण्याला उकळी आली. आता छोटं स्टँड 2 इडलीच्या मध्ये ही दुसरी इडली यायला पाहिजे, म्हणजे पाणी गळणार नाही खाली. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. दोन इडलीच्या मध्ये ही इडली यायला पाहिजे. हे बघा असं. आणि या झाकणाला मी असं कापड लावून घेतले, म्हणजे पाणी याला जे पाणी येईल ते यात पडणार नाही आणि इडली खराब होणार नाही. आता हे आपल्याला झाकून घ्यायचं आणि 10 ते 12 मिनिटात आपली इडली तयार होईल. बघूया इडली झाली का. बघा, आपली इडली तयार आहे. आता काढून घेऊया. गॅस बंद करूया. हे बघा, ही सुद्धा छान झालेली आहे. आता हे आपण थंड झाल्यावर काढून घेऊया. आता मी थंड झाल्यावर दाखवते. आता हे बघा, आपण आधी साईडने अशी पातळ सुरी घ्यायची. साईडने आधी सगळ्या कडा
मोकळ्या करून घ्यायच्या. आणि मग असं स्पूनने काढून घ्यायचं. छान दिसतात ना, कलरफुल. लहान मुलं पण आवडीने खातात असे कलर्स असले ना, आणि नॅचरल आहे सर्व. बीटरूटचा कलर हे बघा, छान झालं. हे बघा, आपण मी कडा मोकळ्या करून घेतल्या. हे बघा, यात इनो घातलेलं नाहीये त्या. आणि हा इनो घातलेला. मुलांना टिफिनला सुद्धा तुम्ही अशा प्रकारे करून देऊ शकता. जे मुलं भाज्या खायचा कंटाळा करतात त्यांना अशा प्रकारे करून द्यायचं. हे बघा, इनो घातलेल्या, ह्या इनो घातलेल्या, ह्या दोन, आणि ह्या न घातलेल्या. हे बघा, फरक पडतो थोडासा. आता मी हे सर्व काढून घेते, सर्व करून दाखवते. बघा, आपली सर्व इडली तयार आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतात. असे कलर्स टाकले ना, आणि नॅचरल पण आहे, तर मुलं ॲट्रॅक्ट होतात आणि खातात पण. चवीलाही छान होतात. एक कट पण करून दाखवते मी. हे बघा, आतनं पण एकदम छान दिसतात. स्पॉन्जी पण झालेले आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.